तर साधारण 9 जूनला यांनी बियाणं लावलं तर नर्सरी लावले ते रोपं लावून लागवड केली 9 जूनला. हा 9 जून. आणि आज जवळपास आहे 14 ऑगस्ट म्हणजे जवळपास 65 दिवस झाले रोपं लावून. 65 दिवस झाले ना आतापर्यंत 8 तोडे निघाले त्यांचे. तर 8 तोड्यामध्ये आतापर्यंत एक 4 टन माल निघाला. बरं, तर आता टोटल तुमचं अंतर किती आहे, क्षेत्र किती आहे, किती रोपं लागले याच्यामध्ये? हे माझं 1 एकर क्षेत्र आहे आणि अंतर द्राक्षबागेच्या मंडपाचं 9 अंतर आहे दोन्ही ह्याच्यामधले. आणि दोन्ही रोपाच्या मध्ये आपण 3 फूट अंतर ठेवलेलं आहे. आणि आपली 1470 रोपं ह्याच्यात बसलेले आहेत. 1470 रोपं बसले. 1 एकर क्षेत्र आहे टोटल. 1 एकर क्षेत्र आहे. आपण नर्सरी करून याची लागण केलेली आहे. आणि शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की जे शेतकरी कारली लागण करणार आहेत त्यांनी महत्वाची गोष्ट नर्सरीमध्ये बी देऊन नर्सरी लागण करून त्याची लागण करावी. आणि हे शेतकरी बोलतील यांनी बी टोकन केले त्याच्याबद्दल बी 2 मिनिटं तुम्ही बोला पाटील साहेब. बोला. अनुभव काय बियाणं टोकण्यानंतर? म्हणजे ते जरा जोरात बोला, जरा जोरात बोला लाईव्ह. अजून एक म्हणजे उगाच असतंय मागं पुढं होतंय थोडं. मागं पुढं होतं. बरं, तुटाळ पण होते काय? साहेब मला लय बोलत आहे, ओळख नव्हतं या व्हरायटी बद्दल आमचं परिचय झाला. त्यांनी बोलत पाटील हे कोरोना काळी तुम्ही रोपच लावा. नाही साहेब आमच्याकडे असं करतात म्हणतात तेवढं करत नको म्हणून करू म्हणतो ना. ते मला वाटलं ते चुकलं. मी फर्स्ट स्टेजला चुकलं. नंतर माझं 55 दिवसाला पहिला तोड झाला. बरोबर. नंतर साहेबांचा 42 दिवसाला. ते पण समजा बियाणं लावून जरी तोडा जरी 55 दिवसात झाला असला तरी सरसकट सगळ्या वेळेंचा तोडा भेटत नाही आपल्याला. काही वेळेला अजून समजा जे ग्रोथ मागे राहिलेली आहे तर ते लेट देतं साधारण. त्यामुळे रोपं लावलेलं फायदेशीर आहे. रोपं लावलेलं फायदेशीर आहे. आपल्याला एकसारखेपणा काम करता येतो. म्हणजे जसं आळवणीचं नियोजन असू दे, स्प्रे नियोजन असू दे किंवा आपण वेल बांधणी नियोजन असू दे, एकसारखेपणा आपल्याला काम करतो. आपल्या प्लॉटमध्ये कुठेही व्हेरिएशन आपल्याला दिसत नाही. बरोबर. पण नर्सरी लागण केल्यामुळे जर बी टोकन केलं, मी बी टोकनचा बी मागेल याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये मला जे अडचणी आली ते एक बी उगवणं, एक बी फुगणं, एक कुजून जाणं आणि एक उगवून लांब जास्त वाढणं. धड त्याला आपल्याला औषधी मारता येत नाही, करणारे काम आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. जर नर्सरीचं केलं तर त्याला एकरी काय कॉस्टिंग पण लई जात नाही. नर्सरीवाली फक्त आपल्याला 100 रुपये शेकडामध्ये करून देते. एकरी 1500 रुपये आपलं चार्जेस जाते जादा. पण एकदम समाधानकारक काम आता तुमच्या समोर मी आता ठेवलेलं आहे. पूर्ण कुठेही व्हेरिएशन प्लॉट मध्ये दिसत नाही. बरोबर. नाही अगदी पूर्ण 65 दिवसामध्ये पूर्ण प्लॉट आता माखलेलं दिसतोय. एकाला पूर्ण जुळलेले 9 फूट अंतर असून सुद्धा अगदी म्हणजे पूर्ण प्लॉट भरगच्च दिसतो. आणि लागण केलेल्या दिवसापासून आता 3 ते 4 दिवसच पाऊस कमी, नाही तर डेली म्हणजे डेली पाऊस आहे. आता हे जी व्हरायटी तुम्ही निवडलेली आहे रुशान, याचा मार्केटचा व्यापाऱ्यांचा कल कसा आहे किंवा मागणी कशी आहे त्याला, किंवा याचा काटा किंवा साईज सेटिंग तुम्हाला काय वाटतं? व्यापारी पण होते घ्यायला पाहिजे आपल्याकडे व्यापारी. बरं असू दे. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचं काय झालंय, ह्याला काटा जास्त असल्यामुळे आणि हे व्यापाऱ्यांना देण्यासाठी पावशेरमध्ये 2 ते 3 बसत आहेत. साईज एकदम छान आहे आणि त्यांची विक्री फास्ट होत आहे. आता आपल्या जागेवर आता सध्याला गाडी आलेली आहे. जागेवरच आपली 15 ते 20 बॅग असं होलसेलमध्ये जागेवरच व्यापारी घेऊन जातात. मार्केटला पाठवून हा विषयच राहिला नाही. एवढं मार्केटला फास्ट चालू आहे. मार्केटला पण याला चांगली मागणी आहे. म्हणजे लोकल मार्केटसाठी आपलं जे खाऊ गिराईक किंवा घरगुती आपण जर कारले घ्यायचं म्हटलं तर बघा, कारल्यामध्ये बरेचसे आपल्या ननेम्स BSS कंपनीचे 6 व्हरायटी आहेत. सेगमेंटनुसार, त्याच्या साईजनुसार, वजनानुसार, काटा, सीझननुसार असं जर बघायला गेलं तर जवळपास हिरव्या कारल्यामध्येच आपल्याकडे ननेम्सच्या 6 व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये रुशान एवढ्यासाठी कमी कालावधीत म्हणजे लोकांच्या पसंतीस उतरण्याचं कारण हे आहे की ह्याचा जो शेप बघितला, काटा बघितला, टणकपणा, त्यानंतर ह्याची किपिंग क्वालिटी असेल, त्यानंतर व्हायरस टॉलरन्स असेल. कारण बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात की उन्हाळ्यामध्ये प्लॉट केले तर थोडंसं प्लॉट तोडे चालवायच्या वेळेस पिवळ्या पडून जातात, व्हायरसचा अटॅक दिसतो. तर ही कंपनीनं हिट टॉलरन्स म्हणून रिकमेंड केलेली व्हरायटी आहे. अगदी तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला लागवडीला सुद्धा ही व्हरायटी निवडू शकता. खास करून कंपनीनं उन्हाळ्यासाठी वर्षभर तर कारला आपण लावू शकतोच, पण उन्हाळ्याला आपल्याला मोठं चॅलेंज राहतं की हाय टेम्परेचरमध्ये काय होतं, जरी प्लॉट तुम्ही व्यवस्थित आणला तर फुलगळ होऊन जाते किंवा लागलेली मिडी पिवळी पडून जाते. तर ह्याचं टेम्परेचरवर म्हणजे अधिक तापमानाचा सुद्धा ह्या व्हरायटीवर तितकासा परिणाम होत नाही. तर त्यामुळं रुशाईन हे जे आहे तर तुम्ही खास करून आपण उन्हाळ्या लागवडीसाठी सुद्धा लावू शकतो.